तर एक निस्पृह व्यक्ती आपल्या ध्येयापासून हटत नसल्याचं दिसताच घाबरलेल्या केंद्र सरकारनं सोनम वांगचुक यांना जबरदस्तीनं उपोषण स्थावरून हलवून रुग्णालयात दाखल केलं। यातून केंद्र सरकारला नेमका काय संदेश द्यायचा आहे? आम्ही आंदोलन मोडून काढू, पण आंदोलकांची मागणी मान्य करणार नाही, हाच तो संदेश आहे ना, असं रोहित पवार ट्विट करतायत। अशी जबरदस्ती करण्यापेक्षा सरकार निष्क्रिय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा का घेत नाही, हा मुद्दा या ठिकाणी रोहित पवार यांनी उपस्थित केलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।